नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी. किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 15 जानेवारी 2026. आपण आज प्लॉट नंबर 1 मध्ये उभे आहेत आणि मला व्हिडिओ बनवताना किंवा तुम्हाला दाखवताना इतका आनंद होतो ना, का आपण ज्या प्रामाणिकतेने शेती करतोय, कमी खर्चातली शेती हा मेन उद्दिष्ट आणि जेव्हा ते पीक आपल्याला सपोर्ट करतं आणि आपली मेहनत त्याच्यासोबत असते ना, तर नक्कीच माणसाला पैसा मिळतो म्हणजे मिळतो. पॉझिटिव्ह गेन जर तुम्ही शेतात घेऊन आलेत, तर इतकं छान म्हणजे पीक आज पाहिल्यानंतर मी कॅमेरामनलाही सांगेल, का पहिले इकडचे हे जे दाखवा पंप आपले जे चालू आहेत. म्हणजे आज आपण आपल्या खरबुजांना स्प्रे करतोय. स्प्रेमध्ये एकच बायोरिच अल्ट्रा सी आणि मी जवळून पण तुम्हाला सगळे रोपं दाखवेल. ते काही नाग, नागअळी किंवा काय थ्रिप्स, मावा, तुडतुडा हे शब्द तर माझ्या डोक्यावरून जात आहेत. कारण की मला माझ्या शेतामध्ये दिसतच नाहीये काही रोगराई त्याच्यावर. एकच आहे, दर 8 दिवसांनी आपण त्यांची ऑर्गॅनिकमध्ये स्प्रे करतोय. भेंडीची पण तोड चालू आहे आपली आणि साधारणतः माझ्याकडे आता आज इथं 4 पंप चालू आहेत. नक्कीच आपण थोडासा स्प्रेमध्ये जे लेबर लागतात त्याच्यावर थोडा आपला जास्त खर्च होत असेल. पण एकाच टायमाला आपले 3-3, 4-4 पिकं आहेत शेतांमध्ये. आता कॅमेरामनलाही सांगेल का भेंडी पण दाखवा. आपली भेंडी तोडणंही सुरू आहे. प्लॉट नंबर 5 मध्ये चालू आहे. तिकडून आता खाली येतील. म्हणजे लोक ज्या पद्धतीने आपल्याला सांगायचे का भेंडी येणार नाही, मोसंबी येणार नाही, टरबूजमध्ये म्हणजे टरबूजमध्ये मोसंबी आणि भेंडी घेणार नाही, सगळं आपण खोडून टाकलेलं आहे. खूप सुंदर उत्पन्न येत आहे आपल्याला. आठवड्याला आपल्याला 15-20 हजार रुपये मिळतात. तरी आम्ही आता कॅमेरामनला सांगेल का इकडे दाखवायचा प्रयत्न करा. मी काय दाखवतोय आता. याला आपण कोणतंच कोणतंच केमिकल म्हणजे पेस्टिसाइड दिलेलं नाही. हे फुलं दिसायला लागले आपल्याला. आज हा बेड संपूर्ण दाखवायचा प्रयत्न करेल मी तुम्हाला. आणि हे जे आपलं गवत आहे हे आपण इथंच पडू देतो. म्हणजे हे टरबुजांचं आहे सर्व, त्याच्यामध्ये काही गवत निघालेलं आहे. आणि रोपं पाहिल्यानंतर आहे ना, मला नाही वाटत का मी स्वतः रोपं लावायला पाहिजे. बी लागवडीमधून जर एवढं सुंदर उत्पन्न येत असेल, नक्कीच मी पहिल्याही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय का आपल्याला लोकांना 60 दिवसात 65 दिवसात खरबूज निघत असेल रोप लावल्यानंतर, तर आपल्याला 1 महिना ऍड करायचा आहे. कारण की बी लावणार, ते अंकुरित होणार, त्याच्यानंतर ते 15-20-25 दिवसाचं रोप नर्सरीमधून आणणार. म्हणजे साधारणतः कालावधी हा 1 महिन्याचा जातो. तर आपण 3 महिन्याचाच धरून चालतो का पीक हे जे आहे बी लावल्यानंतर 3 महिन्यानंतरच मिळणार आहे आपल्याला. साधारणतः आता ही भेंडीला कोणत्याच प्रकारचा मावा, तुडतुडा, थ्रिप्स काहीच नाहीये. थोडीशी आमची डोळ यावेळेस लेट झाली आहे भेंडी, त्याच्यामुळे कारण की लेबर कर्मचारी स्टाफ आपला बरेचसे कामं चालू आहेत. खरबुजांची लागवड चालू होती, त्याच्यामुळे आपण 1 दिवस लेट झालो तर साईज वाढून गेली. ही काळजी आपण घेणारच आहे की 2 दिवसाआड 3 दिवसाआड चालू द्या बेटा पंप. आणि साईडला या. आता हे खरबूज दाखवायला म्हणजे लोक एवढं घाबरवतात टरबूज खरबुजांना का इतकं खर्च आहे, इतका खर्च आहे, हे प्रत्येकाच्या तोंडून असतं. आणि त्याच्यानंतर ते जे सल्ला देणारे असतात, आपण त्यांना बरेचसे, मला तो शब्दच येत नाही कायम तोंडामध्ये, म्हणजे स्वतःला त्याच्यातले गुरु म्हणतात आणि नंतर अफाट खर्च शेतकऱ्याला करायला लावतात. आणि एवढा खर्च केल्यानंतर जर भाव नाही राहिला, मला सांगा, भाव तर आपल्या हातात नाहीच आहे. भाव आपल्या हातात नाहीये. जर आपण खर्चच कमी केला आणि ज्या भावाने जरी विकल्या गेला माल, तर तुम्हाला नुकसान होत नाही. माझं तर हे इंटरक्रॉपिंग आहे. त्याच्यानंतर आता काही दिवसांनी मी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ टाकणार आहे. या भेंडीमध्ये आपण काहीतरी वेगळं करणार आहे. म्हणजे भेंडी ही आपली मे जून पर्यंत आपण नेणारच आहे. त्याच्यामध्ये ही जी जागा माझी शिल्लक आहे, मी आमच्या घाडगे साहेबांशी चर्चा करणार आहे या विषयावर. ही जी माझी 1.5 फुटाची मधली जागा आहे, याच्यामध्ये आपण काहीतरी एक वेगळा नवीन प्रयोग करणार आहे. नवीन प्रयोग करेल तर मी नक्कीच व्हिडिओमध्ये टाकेल का आपण काय करणार आहे. तरी तुम्ही मार्गदर्शन करा का ही जागा जी माझी शिल्लक आहे, आता ही 4 महिने अजून भेंडी चालेल, आपण असं धरूच चालू. 4 महिन्याच्या भेंडी अजून चालत असताना ही जी जागा मधली आहे, अशी याच्यात असं पीक निवडतोय आपण का ते आपल्याला ह्या 4 महिने निघाल्यानंतर पुढच्या 5 महिन्यांनी आपल्याला त्याचं यील्ड यायला पाहिजे. राहिला खरबुजांचा विषय. खरबूज पहा, म्हणजे आज शेतात आलो, कालची काही वेगळी व्हरायटी होती आणि आज वेगळी व्हरायटी, तर मी ठरवून घेतलं, म्हटलं चला कॅमेरा म्हटलं चल
आपण आज शूट करू आणि आपल्या सगळ्या यूट्यूबच्या व्ह्युअर्स लोकांना योग्य माहिती देऊ, खरी माहिती देऊ. आपलं कोणतंच प्रोडक्ट आपण विकत नाही, आपल्याकडे विकायला कोणतंच प्रोडक्ट आपण ठेवलेलं नाही. आपण ज्या पद्धतीने जे गाडगे साहेबांचं मी मुद्दाहून नाव घेतो, कारण की त्या माणसाचं प्रोडक्ट एवढं कमी पैशातलं आहे आणि मला रिझल्ट दिसत आहेत. तुम्ही माझ्या शेतात या, तुम्ही जेवढेही शेतकरी आले ना तर तुमचं वेलकमच राहील. म्हणजे ही खरबुजांची ग्रोथ पाहिल्यानंतर प्रत्येक जण एक म्हणेल त्याला पेस्टिसाइड आणि फर्टिलायझर काय दिलेलं आणि काय द्यायचं हे तर आपलं डायरेक्ट खुली किताब म्हटलं जाईल का आपण काय देतोय ते चालू आहे. साधारणतः आता समोरचे जवळजवळ इथे 4 पंप चालू आहेत आणि हा प्लॉट नंबर आपण 1 मध्ये आहे. भेंडीची ग्रोथ तर तुम्ही पाहताच आहेत. म्हणजे जमीन ओढल्यानंतरही जर योग्य प्रकारे मार्गदर्शन जर केलं आपण आणि कमी खर्चातलं तर नक्कीच आज 30-32 रुपये भेंडी भाव चालू आहे. 30-32 रुपयांनी जर ॲव्हरेजली तुम्हाला 5-6 क्विंटल जे येत असेल 2 दिवसाआड 3 दिवसाआड तर भरपूर पैसा होतो. लेबर खर्च जरी काढला तरी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे नफा राहतो. मी तुम्हाला 5 नंबर प्लॉटमध्ये घेऊन जाणार आहे आता. म्हणजे आपलं किती टीमवर्कमध्ये कामं करतायत आणि मी हॅप्पी आहे. मी माझे सगळे व्यवसाय थोडेसे माणसांच्या ताब्यात देऊन पूर्ण वेळ शेती करतोय आता. माझ्याकडे भरपूर काही आहे. माझ्याकडे 3-4 मॅनेजर आहेत जे त्यांचं काम सांभाळत आहेत. मी माझी AC कॅबिन पण सोडून आज शेतांमध्ये येतोय. म्हणजे एक आवड तयार झाली. आपली मेहनत आपल्याला पैसाही चांगला देतोय. योग्य प्रमाणे मेहनत आणि खर्च कमी याच पद्धतीने आपण ही शेताची डिझाईन केलेली आहे. आता मोसंबी जसं टेम्परेचर वाढतंय ग्रीनरी वाढायला लागली तिची. आता मी कॅमेरामनलाही सांगेल का थोडंसं शूट करा, दाखवा. आणि आपलं आता लागवड प्लॉट नंबर 1 मध्ये झाली, खरबुजांची 2 मध्ये झाली, 3 मध्ये अंकुरित होत आहेत खरबुजांचे रोपं. त्याचे आपण वेळोवेळी व्हिडिओ टाकू. 4 नंबर प्लॉट आणि 5 नंबर प्लॉटमध्ये आपण उद्यापासून मल्चिंग पेपर टाकायचं सुरुवात करू. मी तोही व्हिडिओ टाकेल तुम्हाला. आता मी आवर्जून कॅमेरामॅनला सांगेल का आपल्याला 5 नंबर प्लॉटमध्ये जिथं भेंडी तोडल्या जाते म्हणजे तिकडून सगळे माझ्या माता बहिणी इकडेच येतील भेंडी तोडायला, का की जवळजवळ 15-17 ताई लोक आहेत शेतांमध्ये. तरी आपण तुम्हाला दाखवावं का बाबा कशा पद्धतीने उत्पन्न आपण घेतोय. आणि तुम्हाला सांगितलंय मी की आता ही जी भेंडीच्या आतली जागा आहे आपली साधारणतः 1-1.5 फुटाची, ही पण आपण वापरणार आहेत. म्हणजे जेणेकरून आपल्याला भेंडीचंही उत्पन्न चालू राहील आणि जे काही आपण लावणार आहेत त्या लावण्यामध्येही 4-5 महिन्याची ग्रोथ झाल्यानंतर भेंडी आपण काढून टाकली म्हणजे कापून टाकली तिथंच आच्छादन म्हणून आपण ठेवून देऊ आणि ते पीक आपल्याला पुढच्या 5 महिन्यात सुरू होईल. म्हणजे साधारणतः वर्ष 1.5 वर्षाचं पिकाचं प्लॅनिंग आपण करतोच आहे. हा आपली ही भेंडी. आणि हा तुम्हाला एक महत्त्वाचं दाखवायचं होतं, आपण जे काही प्रयोग केलेले आहेत तार कंपाऊंडला, आपण कारलं लावलं होतं. तारीख पण आहे काहीतरी 25-27 डिसेंबरला आपण हे कारलं लावलेलं आहे तार कंपाऊंडला. हा 5 नंबर प्लॉटच्या तार कंपाऊंड मध्ये आपण कारलं लावलं आहे. बाकीचं रेडी झालेलं आहे आपलं तार कंपाऊंड मध्ये कारलं लावायला. लॅटरल बिटरल आपल्याला आता आथरायचीच आहे. तरी मी कॅमेरामॅनलाही सांगेल का चला इकडे या. आणि आपण जे आता द्राक्षही लावलेले आहेत त्याला आपण काल काठ्याही लावून घेतल्या. कॅमेरामॅनलाही सांगेल का पहा त्याची ग्रोथ दाखवा कारल्यांची. आणि आपण याची नेट पण आणून ठेवलेली आहे. म्हणजे हे जेव्हा रोपं मोठे व्हायला लागतील आपण त्याला पूर्ण नेटवर चढवून देऊ. म्हणजे उन्हाळ्यामध्ये गरम हवेचा दाबही कमी होईल आणि ग्रीनरी येईल आणि प्लस पैसा येईल. पैसा देऊनच जाणार आहे. 1 इंचही जमीन वाया जाऊ द्यायची नाही. हा मेन आपला गोल आहे. त्याच्यामध्ये जेवढ्यात कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचा आपण प्रयत्न करतोय. आता मी इकडे तुम्हाला हे जे आपण लावलेले आहेत जवळजवळ 30 झाडं लावलेले आहेत द्राक्षांचे. यांना आपण कालच काठी बांधून घेतली म्हणजे जेणेकरून त्यांना सपोर्ट दिला जाईल. आणि आता हा माल तुटला आहे, चालू आहे भेंडी तोडणं. काटा बिटा आपण ठेवूनच घेतलेला आहे, कारण की काटा नसला तर मजा नाही येत. आपण आपला माल मोजून घेतल्यानंतर आपल्याला कळतं का काय परिस्थिती आहे काय नाही. आता इकडे दाखवायला लावतो मी तुम्हाला. आता हे माझ्या माता बहिणी जवळजवळ 15-17 आलेले आहेत, कारण की पूर्ण क्षेत्र तोडायचं आहे. तरी आता कामच चालू आहेत.
स्टेप बाय स्टेप आपण करतोच आहे आणि सगळं काम तुम्हाला मी प्रत्येक क्षणाचं दाखवतच राहतो. तरी तुम्हाला काही मला जर मार्गदर्शन करायचं असेल तर नक्कीच कॉमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी जे बोललो आहे ह्या भेंडीच्या जागा आतमधली जी शिल्लक आहे त्याच्यात आपण काही प्रयोग करणार आहे. तरी तुम्ही मला गेस करून सांगा का मी काय घेणार आहे किंवा मी अजून काय घेऊ शकतो. हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज दाखवणार आहे किंवा सांगितलं आपल्याला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा, बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा. एवढंच बोलू. आज आपण व्हिडिओ इथंच थांबू. नमस्कार.